श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी. तर ही जी पौर्णिमा आहे तर ती आज 4 डिसेंबरला सकाळी 8:37 सुरू होत आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 5 डिसेंबरला पहाटे 4:42 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार दत्त जयंती ही आज साजरी केली जाणार आहे. तर बघा, यंदा या दत्त जयंतीच्या दिवशी अतिशय दुर्मिळ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे, पौर्णिमा आहे, अन्नपूर्णा जयंती आहे आणि त्यासोबतच या दिवशी दत्त जयंतीसुद्धा आलेली आहे. आणि अशा या दुर्मिळ योगावरती आपल्याला आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आईनं आपल्या मुलांसाठी इथं असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी, बाधा, चिडचिडेपणा, हट्टीपणा दूर होऊन मुलांना प्रत्येक कामात यशप्राप्ती होणार आहे. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपण करायचा आहे. तर आपल्या मुलांसाठी आपल्या आईनं हा एक दिवा संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्याला अगदी तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा पितळेचा दिवा जरी घेतला तरीही चालेल. एक ताम्हण तुम्हाला लागणार आहे. एक स्वच्छ ग्लास पाण्यानं भरून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जिथं पण तुम्ही दत्तगुरूंची पूजा मांडलेली आहे, स्वामी समर्थांची मांडलेली आहे किंवा आपण मार्गशीर्ष महिन्यामधील जी पूजा मांडतो तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती किंवा धूप लावायचे आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. अगदी मातीची पंती जरी घेतली तरीही चालणार आहे. तर हा दिवा तुम्हाला आकारानं मोठाच घ्यायचा आहे, कारण की हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहिला पाहिजे. इतका तेल किंवा तूप या दिव्यामध्ये बसेल किंवा मावेल इतपत मोठा दिवा आपल्याला या सेवेसाठी लागणार आहे. त्यानंतरनं या दिव्यामध्ये बघा, कलाव्याची वात घालून घ्यायची आहे, लाल पिवळ्या रंगाची. जर कलाव्याची वात नसेल तर आपल्याला 2 कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत. एक कुंकानं आणि एक हळदीनं पिवळी लाल करून घ्यायची आहे आणि या दोन्ही वाती एकत्रित करून या दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत. या दिव्यामध्ये तुम्ही तेल घालायचं आहे. आवर्जून तेल घालण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरनं बघा, तुम्हाला देवघरासमोर एक आसन घेऊन बसायचं आहे. तर देवघरासमोर आसन घेऊन बसल्यानंतरनं तुम्हाला हा जो पाण्याचा ग्लास आहे तर तो त्या ताम्हणामध्ये तुम्हाला ओतून घ्यायचा आहे. ओतल्यानंतरनं याच्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवून हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तिथंच बसून तुम्हाला दत्तस्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता आपली मुलं मोठी असतील किंवा अगदी लहान असतील तर अगदी लहान मुलं बघा चिडचिड करतात, मोठी जरा असतील तर हट्टीपणा करत असतात. काही मुलांचे बघा अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, सारखी चिडचिड करत असतात किंवा मोठी मुलं असतील त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा मोठ्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल. तर अशा काही ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी, त्यासोबतच आपल्या मुलांना झालेली काही बाधा असेल, नजर दोष लागलेला असेल, आपल्या घराला काही दोष लागलेले असतील तर ते दूर करण्यासाठी हा जो दिवा आहे तर तो आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतरनं बघा, तुम्हाला परत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि नंतरनं हा जो दिवा आहे तर तो संपूर्ण दिवा रात्रभर या दिव्यामधलं तेल तुम्हाला जळू द्यायचं आहे. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत दिवा हा जळत राहिला पाहिजे. यानंतरनं उद्या सकाळी म्हणजेच शुक्रवारी उठल्यानंतरनं आपल्याला ही जी कलाव्याची वात आहे तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे. दिवा स्वच्छ घासून तुम्ही परत वापरलात तरी देखील चालेल. आणि या दिव्याखाली जे ताट आहे त्या ताटामधील जे पाणी आहे तर ते आपल्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. यामुळं आपल्या मुलांची सर्व बाधा, हट्टीपणा, चिडचिडेपणा हा दूर होईल. मुलांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल. आपल्या मुलांना जर नजर दोष झाला तर त्या मुलांना कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही, मनासारखी त्यांची प्रगती होत नाही.
आणि म्हणूनच हे पाणी त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याने त्यांना स्वच्छ अंघोळ करायला लावायचे आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय आपण या दिवशी का करायचा? कारण की बघा, दत्त जयंती आहे आणि या दिवशी पृथ्वी तलावरती दत्त तत्व जे आहे तर ते जागृत अवस्थेमध्ये असतं आणि अशा सात्विक लहरीमध्ये आपण जर काही उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित मिळणार असतं. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण असा एक दिवा आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.